गैंगरेप के दोषियों को फांसी की सजा की मांग के बीच हमारे सहयोगी चैनल एबीपी माझा पर दिए गए पूर्व राष्ट्रपति प्रतिभा पाटिल के एक बयान से सरकार पर सवाल खड़े हो गए हैं। प्रतिभा पाटिल से जब उनके कार्यकाल में बलात्कार के 4 दोषियों की फांसी की सजा माफ किए जाने के बारे में सवाल पूछा गया तो उन्होंने कहा कि गृह मंत्रालय ने उन्हें सुझाव भेजा था। सवाल है कि सरकार ने 4 बलात्कारियों को फांसी से क्यों बचाया? तर त्यांना दया दाखवण्यात आली किंवा त्यांना माफ करण्यात आलं असं झालं नाही। त्याच्यामध्ये शिक्षेच्या पद्धतीमध्ये बदल झाला आणि प्रेसिडेंटला अशा प्रत्येक केसमध्ये ज्या वेळेला होम मिनिस्ट्रीकडून सल्ला येतो, त्यांच्याकडून ॲडवाइस येते, सगळे एक्झामिन करून स्टडी करून ते प्रेसिडेंटकडे पाठवत असतात आणि त्याच्यामध्ये जर त्यांना रेकमेंड केलं जातं, जो सल्ला येतो त्याच्याप्रमाणे प्रेसिडेंटला निर्णय घ्यावा लागतो। तेव्हा हे जे निर्णय झाले ते त्या ऑन द एड अँड ॲडवाइस ऑफ दी एड अँड ॲडवाइस जो मिळाला प्रेसिडेंटला त्यावेळेला मी प्रेसिडेंट असताना त्यानुसार ते केलेलं आहे। परंतु कुणालाही माफ केलेलं नाही आहे किंवा कोणाची शिक्षा चेंज झाली, फाशी होण्याच्याऐवजी आयुष्यभर त्यांनी जेलमध्ये राहावं अशी शिक्षा झाली। तेव्हा त्यांना मोकळं सोडण्यात आलं नाही किंवा त्यांना फ्री करण्यात आलेलं नाही। ते जेलमध्येच आहेत आणि मरेपर्यंत जेलमध्येच राहतील।